रामकृष्ण हरी. पांडुरंगा, मी समाधान अवताडे. ॲग्रिकॉस प्रस्तुत हॅलो पांडुरंगा, संवाद विठ्ठलाशी. लोकांची सेवा करण्याचे बळ तूच मला दिले आहे. तुझ्या व मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळेच 2021 साली मी आमदार झालो. आमदारकीची पहिली टर्म असून मतदारसंघात भरीव निधी आणता आला. त्या बळावरच 2024 साली पुन्हा विधानसभेवर पाठवले. ही सगळी तुझीच कृपा पांडुरंगा. गेली 28 युगापासून पंढरपुराचीच काय संबंध विश्वाची सेवा करतोय आणि माझे किती मोठे भाग्य आहे की तू वास्तव्याला असणाऱ्या देवभूमी व संतभूमीचे प्रतिनिधित्व सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. 28 युगापासून तू न थकता उभा आहे, म्हणून मलाही न थकता काम करण्याचे व लोकांची सेवा करण्याचे बळ मिळते. तुझ्या पायाशी सगळी समान आहेत. छोटा मोठा गरीब श्रीमंत असा भेद तू कधी करीत नाही. याच्यातूनच माझ्यासारख्या सतत लोकहिताचे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला खूप काही शिकण्यासारखे आहे. महाराष्ट्रभरातून नव्हे तर देशभरातून लाखो भाविक तुझ्या ओढीने येत आहेत. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या, त्यांची गैरसोय होऊ नये. तुझा भक्त तुझे दर्शन घेतल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर पंढरपूर पाहून प्रफुल्लित व्हावा, त्यासाठी माझा व देवेंद्र फडणवीस सरकारांचा सतत प्रयत्न सुरू आहे. आता तू दिलेल्या ताकदीमुळे सगळे रस्ते आम्ही भव्य दिव्य केलेत. भाविकांच्या सेवेसाठी अहिल्या पूल 100 बेडचे हॉस्पिटल हे 200 बेड मध्ये रूपांतर केलं. भाविकासाठी दर्शन मंडप आपण करतोय, मलनिस्सारण प्रकल्प करतोय. पंढरपूर तालुक्यासाठी आपण MIDC निर्माण करतोय आणि तुझ्या संतभूमीतील ताणलेल्या जनता चातकाप्रमाणे पाण्याची वाट बघत होते. तुझ्याच आशीर्वादाने मला लोकांचे ताण भागवण्याचे भाग्य मिळाले. तेव्हा हे शक्य झाले ते केवळ तुझ्यामुळेच. मला काही नको, जे द्यायचे ते माझ्या भोळीभाळी जनतेसाठी. तू दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणारा तुझाच वारकरी आहे. तुझ्याच कृपेने माझ्या मतदारसंघातील विकासाची वारी सतत चालत राहावी हे तुझ्याकडे मागणे. यंदा पाऊस लांबला आहे, शेतकरी चिंतेत आहे. त्यांची काळजी आज या ठिकाणी तू करतोच आहे. तुझ्याच कृपेने तुझा सेवेकरी सुद्धा इथे खंबीर आहे. रामकृष्ण हरी.